निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी एक स्पेशल डिश दाखवणार आहे। एका स्पेशल माणसाची आवडती डिश आहे। रामेश्वरी ये बस 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 हा रामेश्वर जगदाळे आमच्या निवेदिता सराफ रेसिपीजचे सगळे एपिसोड हा डायरेक्ट करतो, सगळं एडिटिंग करतो, सगळं शूटिंग मॅनेज करतो। त्याच्यामुळे यू कॅन से इज माय राईट हँड। आणि आमचा रामेश्वर आहे व्हेजिटेरियन। गेले काही एपिसोड मी फक्त नॉन व्हेजिटेरियन बनवते आणि तो बिचारा मला वाटतं नीर डोशावरती तुला समाधान मानावं लागलं। पण त्याची सर्वात आवडती भाजी कुठली होती ती मेथीची। हो प्रचंड। त्यात आमच्या रामेश्वरचं लग्न व्हायचं या माध्यमातून मी सांगते, आम्ही मुली बघतोय। ज्या कुठल्या मुलीला मेथीच्या भाजीचे जितके जितके प्रकार करता येतील ती मुलगी रामेश्वरसाठी सिलेक्ट करतो। बघा उपवर मुलींनो तुम्ही डीओपी हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा। तुम्ही अप्लाय करा, किती प्रकारची तुम्हाला मेथीची भाजी करता येते। हीच एक अट आहे फक्त त्याला बायको हो हो चालेल पसंत करण्यासाठी। सो आज ही मेथीची भाजी जी मी करते ती रामेश्वरसाठी करते, आमच्या दिग्दर्शकासाठी करते आणि हे सगळं अनस्क्रिप्टेड आहे, त्यामुळे आजची मेथीची भाजी आम्ही आनंदाने खाणार आहोत। आणि हेच काय निवेदिता सराफ रेसिपीला आमच्या स्क्रिप्टच नसतं, कारण मी जस्ट पदार्थ ठरवते आणि मग आम्ही त्याच्याविषयी जस्ट बोलू लागतो। आणि आम्हाला खूप प्रचंड आवडतं, आम्ही हे शूट काम कमी आणि आम्ही खाण्यासाठी प्रचंड मजा करून घेऊ। त्यामुळे आज आपण बघूया मेथीची भाजी। मेथीची भाजी, मेथी मसाला। मेथी मसाल्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते पाहूया। आज आम्ही जिथे शूटिंग करतोय, आमचा कॅमेरामन गौरव, रामेश्वर, इवन अमित जाधव जो एडिटर आहे आणि शूटिंगला हेल्प करतोय, ही सगळी व्हेजिटेरियन मुलं आहेत। त्याच्यामुळे मी भरपूर मेथी घेतली आहे। या सगळ्यांनी अगदी एन्जॉय करावी ती मेथीची भाजी म्हणून। सो मी जवळजवळ 3 मोठ्या जुड्या मेथीच्या घेतल्यात आणि त्या प्रमाणात तुम्हाला मी सगळं प्रमाण सांगते। तर 3 मोठ्या मेथीच्या जुड्या मी चांगल्या नीट करून धुवून बारीक कापून घेतल्यात। 3 मेथीच्या जुड्यांना मी 3 मोठे कांदे घेतलेत। जर कांदा मध्यम आकाराचा असेल तर तुम्ही ते 4 घ्या। युजली एका मेथीच्या जुडीला 1 कांदा असं प्रमाण धरलं तरी हरकत नाही। 3 मोठे कांदे आहेत, 2 टोमॅटो आहेत। 3 कांदे असतील तर 2 टोमॅटो। त्याचबरोबर 200 ग्रॅम दही आहे। आपल्याला जो मसाला भाजायचा आहे त्यासाठी आपल्याकडे आहेत 1 टेबलस्पून तीळ, 6 काजू, 1.5 टेबलस्पून शेंगदाणे, 8 ते 10 पाकळ्या लसूण आणि 2 पाकळ्या लसूण बारीक कापलेला आहे आणि थोडंसं आलं बारीक कापलेलं आहे। त्याचबरोबर आहेत 4 मिरच्या। चला तर मग आपण सुरू करूया मेथी मसाला करायला। आता प्रथम आपण थोडं तेल घालूया, भांडं जरा गरम झाल्यावर। जरा तापू दे भांडं। आधी सर्वप्रथम आपल्याला ही मेथी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। ही पण मेथी वेगळी होणार आहे आणि ह्याची ग्रेव्ही वेगळी होणार आहे, कसं ते आपण बघूया। आता ह्याच्यात आपण जरा त्या मेथीचा थोडासा असा एक पेक्युलर स्मेल असतो तो जावा म्हणून आपण ही मेथी थोड्याशा अगदी जो लिटरली 1-1.5 पाकळी लसूण जो मी बारीक कापून घेतलाय आणि थोडंसं आलं जे कापून घेतलंय ते पहिल्यांदा थोडं आपण त्याचा स्लाइटली परतून घेऊया। बरोबर झालं। आता आपण त्याच्यामध्ये ही मेथी घालूया। मेथी जरा जास्त वाटते ना, काय आमच्या रामेश्वरला खायला खूप आवडतं म्हणून जरा जास्त मेथीची भाजी करतोय आपण। आणि मेथी मेन म्हणजे अशी आवळून येते ना, म्हणून आपण तेवढ्या जुड्या घेतल्या। आता ही छान परतून घ्यायची मेथी सगळी। आता आपण ह्याच्यात घालूया 1 चमचा मीठ। जर ती मीठ घालून शिजवली ना त्याला आपसुकच त्याचं एक पाणी सुटतं।
बघा हळूहळू त्या मेथीचा रंग बदलायला लागलाय. आपण थोडीशी ते वाफवूया. मी झाकण ठेवते त्याच्यावर आणि मंद आचेवरती जरा ती मेथी शिजू देऊया. अगदी थोडंसं मी पाणी घालते ह्याच्यामध्ये, जास्त नाही. आणि अजून एक फक्त आपण पाण्याच्या आधी आपण ती तेलावरती भाजी मस्त छान घेतली आहे परतून. थोडंसं पाणी घालते मी आत्ता आणि अजून एक वाफ काढली की ती भाजी झाली. म्हणजे नुसती मेथी झाली. अजून आपल्याला भरपूर काय काय करायचं आहे. आता बघूया आपण हे कितपत झालंय. आपली मेथीची भाजी झाली आहे. अति शिजवली तर कदाचित ती कडू होईल, त्यामुळे त्याला मला असं वाटतं अजून एकच वाफ आपण घेऊया. दोन मिनिटं. आता ह्याचा रंग पण करेक्ट आलाय. आपण काही सोडा वगैरे घालत नाही आहोत त्याचा रंग टिकवण्यासाठी, कारण मला असं वाटतं की त्याची काही गरज नाहीये. मस्त शिजली आपली मेथी. आता ही मेथी आपण जरा बाजूला ठेवूया आणि आपण ह्या मेथी मसाल्याचं वाटण वाटायला घेऊया. आता आपण घालूया तेल. सर्वप्रथम आपण थोडे काजू घेऊया भाजून. काजू आणि लसूण दोन्ही एकत्र टाकलं तरी हरकत नाही. लसूण जरा छान आपण गोल्डन करून घेऊया. आता घालूया शेंगदाणे. दाणे जरा पण कच्चे राहू द्यायचे नाही, ते जरा छान फ्राय केल्यासारखे झाले पाहिजेत. एकदम काळे करायची पण गरज नाहीये. हा, हे झालेत दाणे. साधारणतः झाल्याचा वास आला ना की ते दाणे काढायचे. आता आपण घालूया कांदा. कांद्याचा रंग एकसारखा असावा असं जर वाटत असेल तर कांदा सतत परतत राहणं गरजेचं आहे. एक क्षण पण तो असं सोडून नाही द्यायचा, कंटिन्युअसली त्याला परतत राहायचं. म्हणजे त्या कांद्याला एकसारखा रंग येतो. हा, कांद्याला कसा मस्त एकसारखा रंग आलाय. त्या कांद्यावरच आपण तीळ घालूया. युजली तीळ उडतात, तेव्हा तीळ आणि खसखस हे जर वाटणात घ्यायचं असेल तर शक्यतो ते कांद्यावरती किंवा खोबऱ्यावरती घालावं,
म्हणजे ते असं सेपरेटली उडत नाही. आता हे टोमॅटो परतून घेऊया. टोमॅटो पण छान परतले गेले. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून, द डिफिकल्ट पार्ट इज हिरवी मिरची करणं, कारण हिरव्या मिरच्या नेहमी उडतात, त्यासाठी त्याचं झाकण नेहमी तयार ठेवावं. आणि खूप वेळा असे ॲक्सिडेंट झालेत माझ्याही बाबतीत की हिरवी मिरची फुटून एकदम आपल्या तोंडावर येते. त्याच्यामुळे हिरवी मिरची टाकल्याबरोबर नेहमी असं एका साईडने ते झाकून घ्यावं. त्याचा रंग जो डार्क ग्रीन आहे तो थोडासा पोपटी होईपर्यंतच आपल्याला ते परतायचे. हा मसाला भाजून तयार आहे. आता हा जरा गार करून आपण ह्याचं बारीक वाटण करून घेऊया. आपलं वाटून तयार आहे. आता आपण ना करीला फोडणी देऊया. थोडंसं तेल आणि अगदी थोडंसं तूप घालूया. एक मसाल्याची वेलची, 2 हिरव्या वेलच्या, 1 लवंग आणि अगदी थोडेसे शहाजिरे, अगदी थोडेसे, बस एवढेच खडे मसाले आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपण आपला हा जो मसाला ग्राइंड केला ना तो मसाला ह्याच्यात टाकूया. हा छान मसाला आपण परतून घेऊया. हा मसाला छान परतून घेऊया. त्याच्यातलं सगळं मॉइश्चर गेलं पाहिजे आणि छान तो असा तेल सोडायला लागला पाहिजे. हा मसाला परतला जातोय तोपर्यंत आपण ना हे जे दही आहे ते जरा व्हिस्क करूया. आता आपले सगळे सुखे मसाले आहेत ते आपण ह्याच्यात टाकायचे आहेत. थोडी हळद आपण या मसाल्यात टाकणार आहोत आणि थोडी हळद दह्यात टाकणार आहोत. तिखटाचंही तेच आहे. तिखट थोडं ह्यात, थोडं तिखट दह्यात. हा गरम मसाला आहे. गरम मसाला आपण फक्त दह्यात घालूया. हळद तिखट ह्याच्यात घालायचं कारण असं आहे की जेणेकरून त्याला छान रंग येतो, म्हणून ते आपण आधी मसाल्यावर पण थोडंसं घातलंय हळद आणि तिखट. आता हे आपण दह्यात हे जे घातलेले मसाले आहेत ते व्हिस्क करूया. अतिशय छान क्रीम न घालता सुद्धा अतिशय क्रीमी असा हा मेथी मसाला होतो. ऑलमोस्ट डन. दिस इज डन. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया दही.
आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडासा गूळ, गुळाची पावडर. म्हणजे मी साखर घालत नाही म्हणून ज्यांना साखर चालत असेल ते ब्राऊन शुगर घालू शकतात, साधी शुगर घालू शकतात, पण मी गुळाची पावडर वापरते. त्यामुळे आपण ह्याच्यात घातली थोडीशी गुळाची पावडर. आता ते सगळं एक छान मिळून आलंय. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यात घालूया आपली करून ठेवलेली मेथी. सगळं छान मिक्स करून घेऊया. एक मिनिट ह्याच्यामध्ये झाकण ठेवूया आपण. तयार आहे आपला मेथी मसाला. पण ह्या मेथी मसाल्याला तुम्हाला अजून थोडंसं इंटरेस्टिंग बनवायचं असेल, इथपर्यंत खरं तर आपला मेथी मसाला झालेला आहे, त्याला थोडंसं इंटरेस्टिंग बनवण्यासाठी तुम्हाला अजून एक स्टेप दाखवते. कुठलंही फोडणीचं भांडं ठेवायचं ह्याच्यावर, त्यात घालायचं थोडं अमूल बटर, एक काश्मीरी मिरची आणि थोडंसं काश्मीरी तिखट. आता हा जो आपला झालेला आहे मेथी मसाला, त्याच्यावरती वरून अशी मस्तपैकी फोडणी द्यायची. तयार आहे आपला मेथी मसाला. भाकरी बरोबर खा, चपाती बरोबर खा, वाटलं तर पराठ्या बरोबर खा. ही आजची डिश स्पेशली रामेश्वरसाठी आहे. बरोबर छान पांढरा कांदा आहे. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. अशा मस्त मस्त रेसिपीजसाठी पाहत राहा निवेदिता सराफ रेसिपीज.